चौका ग्रामपंचायतीचा कायापालट. गेल्या 5 वर्षात विकासाची गंगा. एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींकडे काय ध्येय असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चौका गाव. गेल्या 5 वर्षात चौका ग्रामपंचायतीने गावात आमूलाग्र बदल घडवून आणलाय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षक व युवा विकासासाठी डिजिटल वर्ग, सुसज्ज वाचनालय आणि तरुणांसाठी क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच गावातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, पथदिवे आणि उत्तम सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी विशेष जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आलाय. गावातील नागरिकांनी या बदलांचे स्वागत केले असून योग्य नियोजनामुळे गाव समृद्धीच्या मार्गावर असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. प्रतिनिधी श्री रमेश बोंडारे, चौका. अशी मागणी आहे की त्यांना रनिंग करायला जे पोलीस भरतीसाठी, फॉरेस्टच्या भरती असतील, अजून काही विविध भरत्या असतील, त्याच्यासाठी त्यांना ग्राउंड पाहिजे. त्यांच्या मागण्या तुम्ही कशा पूर्ण करणार आणि किती दिवसामध्ये? सन्माननीय, या ठिकाणी आजची ग्रामसभा पार पडली आणि ग्रामसभेमध्ये विविध विकासाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्या खास मुद्द्यामध्ये एक स्पष्टपणे जाणवलं की तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता. त्याचं कारण असं होतं की इथे आमची 2005 ची जनगणना 5289 होती आणि ती 5 ची लोकसंख्या आज या ठिकाणी डबल झाली, जवळजवळ 11,000 लोकसंख्या गावाची झाली. साहजिकच आहे की तरुण वर्गांना आज बेरोजगारी वाढलेली आहे. शासन त्याकडे फक्त मताचं राजकारण करत आहे आणि मुलांच्या विकासासाठी कोणतीही खास उपाययोजना करत नाही. आजही तुम्ही आमच्या गावामध्ये पाहिलं असेल, जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा अन्य शाळा असेल, त्या शाळेची आताच एका बांधवांनी आमचा प्रश्न उपस्थित केला की आमच्या शाळेची किती दुरावस्था आहे. तर अक्षरशः पावसाळ्यामध्ये छेद गळतेत आणि मुलं खाली बसलेले आहेत. मुलांच्या अंगावर युनिफॉर्म व्यवस्थित नाही. शासन म्हणतं मोफत दिले, परंतु ती जी पॅन्ट आहे ती पॅन्ट गुडघ्याच्या खाली जाते, शर्ट खाली जातं. अशी अवस्था आमच्या जन्माच्या अगोदरपासून जिल्हा परिषदची शाळेची अवस्था आहे. तेथे आजही नीटनेटकी बिल्डिंग नाही. एकीकडं शायनिंग इंडिया आपण देश झालं म्हणतो, तो ह्योच का फाटका शायनिंग इंडिया हा देश निर्माण झाला. आणि विद्यार्थ्यांची खास करून मागणी आहे की आम्हाला ग्राउंड पाहिजे, आम्हाला अभ्यासिका पाहिजे. तर मी तुमच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शासनाला असं अपील करत आहे, विनंती करतो की या ठिकाणी एक चांगली भव्य व्यायामशाळा की ज्या तरुणांना इथे चांगले भरती करता येईल, चांगलं ग्राउंड उपलब्ध होईल आणि आमचा विद्यार्थी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू बनेल, अशा प्रकारची इथे व्यायामशाळा झाली पाहिजे. निश्चितच माझा आता प्रशासकीय काळ असल्यामुळे मी लोकप्रतिनिधी नसलो, मी आता लोकप्रतिनिधी नाही तर मी प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे मला काही मर्यादा आहेत. मी ठोस अशी भूमिका या ठिकाणी जरी नाही घेतली, परंतु निश्चितच मी आजच्या ग्रामसभेचा ठराव हा शासन दरबारी घेऊन मी सन्माननीय पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब आणि आमच्या तालुक्याच्या आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना याची प्रत देतो आणि आमच्या गावाला 622 गाड्यांमध्ये मुलांना ग्राउंड मिळालं पाहिजे, मुलांना व्यायामशाळा मिळाली पाहिजे आणि अभ्यासिका त्या ठिकाणी व्हायला पाहिजे की जेणेकरून एकाच ठिकाणी ते सगळं उपलब्ध होईल आणि मुलाचा एमपीसी यूपीसी साठी अभ्यास होईल. काही आदिवासी महिलांनी हे केले, आरोप केलेले आहेत की आमचं घरकुल आलेलं आहे, परंतु काही पैशाची मागणी करतायत म्हणून त्यांना मिळत नाही. याच्यात किती सत्यता आहे? या ठिकाणी मी जवळजवळ 2020 पासून सरपंच झालो. मी जवळजवळ मी त्या वार्डाचा प्रतिनिधी आहे. मी आमच्या आदिवासी बांधवांना, मला वाटतं जवळजवळ 76 घरकुलं शबरी घरकुल योजनेतून मंजूर करून दिली, ज्यांची जागा स्वतःच्या 2005 पासून ती जागा महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं होतं. मी शासन दरबारी पाठपुरावा करून संपूर्ण आदिवासी बांधवांचं, मोजके 10-5 लोक राहिले असेल, त्यांचं महाराष्ट्र शासन काढून ती खाजगी मालकीची ती जमीन करून घरकुलासाठी करून दिली आणि आज रोजी त्यांचे ती घरकुल उभे आहेत. आता जी घरकुलं मंजूर झाली, पहिला हप्ता पडला, दुसरा हप्ता पडला, परंतु इथली शासन व्यवस्था मी म्हटल्याप्रमाणे ही शासन व्यवस्था गेंडाळ्याच्या कातडीची आहे. त्यांना गोरगरीब वंचित समाजाचा कुठलाही न्याय करायची भूमिका त्यांची नाही. त्यांना फक्त टक्केवारी पाहिजे आणि टक्केवारीतून आपण कसं विकसित होऊ या दृष्टिकोनातून ते प्रत्येक घरकुलांच्या लाभार्थ्याला 5-10 हजार रुपयाची मागणी करतात. आता त्या 1,35,000च्या घरकुलातून
तो 5,000 देईल का 10,000 देईल आणि घर कसा बांधेल त्याचं फाटकं जीवन आहे. तो नसलेला आहे, त्याला फाटकं जीवन जगण्याची सवय आहे. आमच्या आदिवासी बांधवांना आज सुद्धा राहण्याची व्यवस्था नाहीये. आज सुद्धा काही उघड्यावर लोक राहत आहेत. म्हणून मी तुमच्या माध्यमातून परत एकदा व्हिडिओ साहेब, सभापती साहेब यांना विनंती करतो की आपण फक्त त्या आराम खुर्चीमध्ये न बसता आपण सदरील त्या गोरगरीब वंचित घटकांचा न्याय करा आणि आपण या ठिकाणी त्यांच्याकडून चाराणी घेतले जाणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. धन्यवाद सर. सर नाव सांगा सर. माझं नाव दत्तू साळवे. मी गेल्या 15 वर्षापासून सदस्य होतो आणि 2020 पासून मी या ठिकाणी सरपंच या पदावर काम केलं. मी माझ्या गावातील जवळजवळ सगळे रस्ते संपवले, ड्रेनेज लाईन संपवली, पिण्याचं पाणी संपवलं. या ठिकाणी अभ्यासिका मोठ्या प्रमाणात बांधण्याचं काम केलं. या ठिकाणी मी अनेक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पाणी अडवा पाणी जिरवा गाळ उपसा, त्याचप्रमाणे मी अपंगासाठी 1,000 रुपये ज्या असतं शासन निर्णयानुसार 15 फायनान्स मधून आम्ही देतो त्यांना, ते पूर्णपणे 100% राबवण्याचं काम केलेलं आहे. तांड्यावर काही विकास झाला? तांड्यावर मी आमच्या बरं झालं पत्रकार साहेब आपण तो प्रश्न उपस्थित केला. मी इथे आमचं गाव हे बहुतांश 70% वंजारी बांधव त्यामुळे विचारलं, समाजाचं तांड्याचा असल्यामुळे मी 2005 ला कोणताही तांडावस्था सुधार योजना या गावाला माहित नव्हती आणि मी माझ्यासारखा एक सुशिक्षित सरपंच झाल्या कारणाने मी पहिल्यांदा एकही तांडावस्ती नव्हतं, मी साधारणतः 12 तांडावस्त्या सुधार वस्त्या निर्माण केल्या गलोगली. मग त्या भगवान बाबा असेल, भाजी मंडी असतील, खांडसरी असतील, मी खळवाडी असतील, इकडं थडगा वस्ती असतील किंवा मुंगळा वस्ती असेल, या ठिकाणी 100% बहुजन समाज कल्याण विकास अंतर्गत मी जवळजवळ 60 लक्ष रुपयाचे रस्ते करण्याचं प्रामाणिकपणे काम केलं. त्या ठिकाणी मध्ये की क्रायटेरिया तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की ज्या बांधवांना त्याचा क्रायटेरिया माहित नाही की तांडावस्ती सुधार योजना फक्त गावात होते का, तर तेच त्यांना एकदा क्रायटेरिया तुमच्या माध्यमातून सांगतो की तो क्रायटेरिया एकदा समजून घ्या, ती पद्धत एकदा समजून घ्या आणि संबंधित तो निधी अजून कसा गावाला येईल यासाठी तांडा सुधार योजनेतून मी हायमस लावण्याचा प्रयत्न केला, मी स्टेट लाईट लावण्याचा प्रयत्न केला. आताच 15 लक्ष रुपयाचं मी सन्माननीय सावे साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या एका शब्दावर मला 15 लक्ष रुपये स्टेट लाईट साठी दिले आणि मी त्यातले गावामध्ये जे काय तांडे आहे त्या ठिकाणी 100% लाईट लावण्याचा प्रयत्न केला, सिमेंट रस्ते करण्याचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर खळवाडी झाली, थडगा झाला, या ठिकाणी कुठेही रस्ता उपलब्ध नव्हता. आज त्या ठिकाणचे नागरिक त्या रस्त्यावर चालतायत, त्याचा आनंद मला आहे. मी गोरगरीब वंचित SC आणि ST साठी रमाई आणि शबरी घरकुल योजना प्रभावीपणे राबवली, त्याबद्दल माझ्या मनाला अतिशय आनंद आहे. मी गोरगरीब लोकांना न्याय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. काही लोकांना अंत्यविधीसाठी पैसे उपलब्ध नसताना मी माझ्या सौखुशीतून मी अंत्ययात्रा सुद्धा करण्याचं काम केलेलं आहे. दुसरं, मी इथे चांगली सुसज्ज स्मशानभूमी, आपण जाऊन तिथे माहिती घ्या कशी स्मशानभूमी बांधली. दलित वस्तीमध्ये एकदम चांगली स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला, सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण केलं, अनेक योजना, जितक्या योजना मला राबवता येईल. मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्या गावाचा आपण अंतर्गत फिरा, सगळे रस्ते एकदा तुम्ही माझ्या भरोशावर नका जाऊ किंवा नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नाही, तर आपण प्रत्यक्ष गावात फिरा आणि गावामध्ये जे असणाऱ्या विकास आहे तो जनतेला दाखवा. खरं आणि खोटं, दूध का दूध पाणी का पाणी, जनता ठरवेल काय करायचं.